हरे कृष्ण. तुमची करिअर रीडिंग नेक्स्ट 15 डेजसाठी आपण बघूया. पुढचे 15 दिवस तुमचं करिअर हे या दोन्ही कार्ड्स बघून मला असं दिसतं आहे की तुम्ही काही जणं या करिअरच्या बाबतीमध्ये खुश नाही आहेत, इमोशनली कनेक्ट नाही आहात तुम्ही जिथे पण काम करत आहात तिकडे, किंवा तिकडे काहीतरी सिक्रेट्स आहेत जे तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे. यू आर नॉट हॅपी, किंवा सिक्रेटिव्हली तुमच्या अगेन्स्ट काहीतरी काम केलं जातं, किंवा पॉलिटिक्स आहे तुम्हाला माहीत नाही आहे. सो करिअरच्या बाबतीमध्ये यू आर नॉट शुअर की तुम्ही जिथे सध्या काम करत आहात तिकडे कंटिन्यू करायचं आहे की नाही करायचं आहे, किंवा जॉबला स्विच करायचं आहे. ओके, लेट्स सी करिअर. ओके, अगेन करिअरमध्ये मला असं दिसतं जॉबमध्ये किंवा व्यवसायामध्ये यू आर फिलिंग लाईक स्टक आहात, तुम्ही अडकलेले आहात. ओके, काही लोकांना ब्रेक मिळाला आहे, नोकरी लागत नाही आहे म्हणून डिस्टर्ब वाटतं आहे की बरेच महिने ट्राय करत आहात, पण इंटरव्ह्यू देत आहात, पण सिलेक्शन तुमचं होत नाही आहे. त्यामुळे पण तुम्हाला अडकल्यासारखं, स्टक असल्यासारखं फील होत आहे. अजून करिअरसाठी काय आहे? ओके, पण डोंट वरी. बऱ्याच लोकांची ना एक टर्निंग पॉईंट एनर्जी येत आहे करिअरमध्ये. मला असं वाटतं ना की आत्ता जी टेक्नॉलॉजी आहे, किंवा जे पण सॉफ्टवेअर, हार्डवेअर, AI, ChatGPT, ज्या पण इंडस्ट्रीमध्ये तुमचं काम आहे, सो त्या रिलेटेड तुम्हाला ॲडव्हान्स लर्न केलं पाहिजे, असं डिवाईन गायडन्स आहे. तुम्हाला जास्त शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, सो दॅट ते तुम्हाला करिअरला बूस्ट करेल आणि हेल्प करेल. ओके, सो जितकं अपडेटेड राहाल तेवढं तुम्हाला बेनिफिशियल आहे. दुसरं कोण ना कोणतरी तुम्हाला आता करिअरमध्ये, नोकरीमध्ये हेल्प करेल. ज्यांना जॉब नाही आहे ना, त्यांना स्पेशली अशी अचानक इंटरव्ह्यूचा कॉल येईल आणि तिथे सिलेक्शन होईल. तर तुम्ही लक्षात घ्या, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलं. तर मला असं वाटतं आहे की लाईक एक टर्निंग पॉईंट लवकरच तुमच्या करिअरमध्ये शिफ्ट येतो आहे, एक चेंज येतो आहे. एक तर तुम्ही अपडेट कराल स्वतःला, तुम्ही चेंज कराल, आणि डिवाईन एक चेंज आणतं आहे तुमच्या लाईफमध्ये. सो दॅट ही जी करिअरची तुमची जी एनर्जी होती, जी हॅपी नाही आहे, खुश नाही आहात, अडकलेले, स्टक फील करत आहात त्या करिअरमध्ये, काहीतरी पॉझिटिव्ह करायचं आहे तुम्हाला, पण यू आर फिलिंग स्टक, कारण की पैशांची गरज कदाचित सध्या आहात त्या जॉबमधनं फुलफिल होते आहे. ओके, बट डोंट वरी, कारण की एक सुंदर एनर्जी आहे इकडे. सो टर्निंग पॉईंट आहे. काही लोकांना जॉब नाही आहे, त्यांना जॉब लागेल. ओके, काही लोक मास्क लावून नोकरीमध्ये वागत आहेत तुमच्या करिअरमध्ये, सो बी केअरफुल. ओके, सी, आय एम एबल टू सी डर्टी पॉलिटिक्स. कॉर्पोरेट्समध्ये तुम्ही जिथे पण काम करत आहात, यू आर हार्ड ब्रोकन, यू आर नॉट हॅपी. एकदम तुमच्यावरती कोणतरी जलस होतं तुमच्या कामावरती, ऑर दज अ गेम, गेम खेळतात लोक. पण येस, अगेन लोकांना नवीन जॉबची ऑफर येत आहे. ओके, सो गेट रेडी. नवीन सुंदर अपॉर्च्युनिटी येते आहे नोकरीची, आणि मला वाटतं इथे तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक कराल, तुम्हाला जॉब मिळेल. बॉटम ऑफ द डेक 3 ऑफ पेंटिकल्स आहे. सो डेफिनेटली बऱ्याच लोकांना ज्यांना जॉब नाही आहे, स्पेशली त्यांना जॉब लागणार आहे येणाऱ्या 3 महिन्यात, 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात. 3 मंथ्स इज अ डेडलाईन की तुम्हाला एक सुंदर जॉब मिळते. कोणतरी व्यक्ती तुम्हाला हेल्प करेल, कोणतरी एंजलसारखं व्यक्ती डेफिनेटली तुम्हाला हेल्प करेल, असं मला दिसतं आहे. अँड वन मोर कार्ड आपण घेऊया. येस, अगेन एक्झिस्ट जॉबमध्ये आहात, तिथे एनर्जी बरोबर नाही. नवीन जॉब बघत आहात, नवीन जॉब लागेल. 7 to 8 लोक कदाचित इंटरव्ह्यूज पुढे देऊ शकतील. पण मला असं दिसतंय की एक नवीन सुंदर ऑफर तुम्हाला येते आहे जॉबची, आणि तुम्ही ती ऑफर कदाचित सिलेक्ट करा, कारण की डब्ल्यू इज अ विन. सो फायनली तुमची विन विन सिच्युएशन आहे. तुम्ही ती नोकरी, नवीन जॉब स्वीकार करणार आहात, अँड देन मागे वळून तुम्ही बघणार नाही. मला असं वाटतं. लेट्स सी बॉटम ऑफ द डे. ओके, अगेन इट्स अ ब्युटिफुल कार्ड. जी पोझिशन तुम्ही वाट बघत आहात ना, की यू वॉन्ट टू अचीव समथिंग, कुठल्या तरी एक चांगल्या पोझिशनवर तुम्हाला जायचं आहे, प्रयत्न तर तुम्हाला करायचेच आहेत, तर ती पोझिशन तुम्हाला इथे मिळते. पैसा पण आहे, पॉवर आहे, अथॉरिटी आहे, स्टॅबिलिटी आहे. ओके, सो फाईन. आय मीन, आय एम एबल टू सी अ ब्युटिफुल एनर्जी इन युअर करिअर. सो ऑल द बेस्ट. हरे कृष्ण.